परिस्थिती इतकी भयंकर होती, मुघलांचं आक्रमण या भारत देशावर झालेलं होतं आणि परिस्थिती इतकी भयानक होती सज्जन हो, हिंदू व्यक्तीला हिंदू म्हणून जगणं मुश्किल झालं होतं. आपल्या सनातन संस्कृतीचे धिंड उडे काढण्याचं काम दिवसा ढवळ्या होत होतं. आपल्या हिंदूंच्या आस्था, आपल्या ज्या प्रार्थना स्थळ आहेत त्या प्रार्थना स्थळाला व्यंग करण्याचा प्रयत्न, भंग करण्याचा प्रयत्न केला जात होता. आणि आपल्या अस्मिता ज्या ज्या आहेत त्या अस्मिता नष्ट करण्याचं काम त्या काळात त्या मुघलांच्या द्वारे होत होतं. प्रत्येक सज्जन हो, प्रत्येक हिंदू दिसला की त्या हिंदूंची सरेआम कत्तल व्हायची. कुणी एखादा आवाज उठवायला लागला की त्याचा आवाज दाबला जायचा. परिस्थिती इतकी हाताच्या बाहेर गेली होती सज्जन हो, ज्या कारणाने हिंदू व्यक्ती, सगळे हिंदू माणसं एकत्रित येतात ते सगळे प्रार्थना स्थळ ध्वस्त करून टाकले होते. हिंदूंची पारंपरिक प्रथा, रोज आपण हिंदू म्हटल्यानंतर सकाळी सकाळी हिंदू सज्जन हो पवित्र गंगा मैयाच्या स्नानासाठी जातात. आपला प्रातः काळ आटोपला, प्रातःक्रिया आटोपली की प्रत्येक हिंदू गंगा मैयावरती स्नानासाठी जायचा. पण त्यावेळेला सुद्धा त्याच्या पदरी निराशाच पडायची सज्जन हो. त्या काळामध्ये त्या यवनांनी एकही संधी सोडलेली नव्हती. जर हिंदू आपल्या जीवनामध्ये पवित्र होण्यासाठी गंगेमध्ये स्नान करत असेल तर त्या यवनाने त्या गंगेच्या घाटावर सज्जना हो, ज्या गोमातेला आपण पवित्र मानतो, ज्या गोमातेला आपण आईचा दर्जा दिला, त्या गायीचीच कत्तल त्या घाटावर केल्या जायची. त्या गोमातेची कत्तल व्हायची, तिचं मस्तक धडा वेगळं केलं जायचं आणि त्या गोमातेच्या अंगाचं रक्त सांडायचं आणि त्या रक्ताचे पाट गंगेमध्ये प्रवाहित व्हायचे. गंगेमध्ये त्या रक्ताचे पाट वाहून जायचे आणि त्या रक्तानं माखलेल्या पाण्यामध्ये आपल्या स्वतःला शुद्ध करण्यासाठी माझा हिंदू स्नानाला जायचा. ज्या वेळेला ही सगळी परिस्थिती सज्जन हो आऊसाहेबांनी पाहिली, जिजाऊ आई साहेबांनी पाहिली, काय भयंकर ही अवस्था होती सज्जन हो. हिंदूंची प्रार्थना स्थळ ज्या गोमातेकडे पाहून आज हिंदूची अस्मिता, हिंदूची आस्था जिवंत आहे, त्या गायींची कत्तल होत होती सज्जन हो. धर्म लयाला चाललेला होता. धर्म कधी लयाला जातो ऐका, ज्या वेळेला या पृथ्वीवरच्या 7 गोष्टी नष्ट होतात ना महेंद्र महाराज, त्यावेळेला धर्म नष्ट होत असतो. कोणीही वाचू शकत नाही त्या धर्माला सज्जन हो. ज्या दिवशी 7 गोष्टी समाप्त झाल्या पृथ्वीवरच्या, त्या दिवशी कोणी वाचू शकत नाही. कोणत्या 7 गोष्टी ऐका. गोभीर विप्रेश्च वेदेश्च सतीभी सत्यवादिनी अलुब्धे दान शूरश्च सप्तदीर्धार्यते महिम. जोपर्यंत एक देशी गाय जिवंत आहे, जोपर्यंत सत्यपतिव्रता स्त्री जिवंत आहे, वेद जिवंत आहे, त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण जिवंत आहे, सदाचारी व्यक्ती जिवंत आहे, निर्लोभी माणूस जिवंत आहे, जोपर्यंत एक साधू जिवंत आहे, तोपर्यंत धरणी माता आपल्याला धोका देऊ शकत नाही, तोपर्यंत धर्म नष्ट होत नाही. पण ज्या दिवशी या 7 पैकी एकही गोष्ट शिल्लक राहत नाही, त्या दिवशी सज्जना हो धर्माला ग्लानी येत असते. त्या गोमातेची कत्तल होत होती. सदाचारी लोकांचं जीवन जगणं मुश्किल झालं होतं. माँ नहीं मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवावही सेवा. माँ नहीं मातु पिता नहीं देवा, माय बापाला मानायला तयार नाही, देवाला मानायला तयार नाही, संतांना मानायला तयार नाही. ज्या संतांची सेवा करायची त्याच संतांकडून आपली स्वतःची सेवा करून घ्यायची. परिस्थिती फार भयंकर होती सज्जन हो. ज्या वेळेला जोपर्यंत एक गाय जिवंत आहे तोपर्यंत धोका नाही आपल्या धर्माला, लक्षात ठेवा. शेतकरी मंडळी कान उघडे करून ऐका. जोपर्यंत एक गाय जिवंत आहे धोका आपल्याला नाही. ज्या दिवशी एकही गाय देशी राहणार नाही त्या दिवशी सज्जन हो आपल्याला कोणीच वाचू शकणार नाही. काही माणसं म्हणतील गायीमध्ये आहे तरी काय एवढं विशेष. त्या गायीमध्ये आपल्याला सगळ्यांना हे सांगण्यात आलंय की 33 कोटी देव निवास करतात आणि देव म्हटलं की आपली आस्था आहे. पण एवढ्यावर ते मर्यादित नाही सज्जन हो.
अशा 7 वस्तू ज्या नुसत्या डोळ्यानं जरी पाहिल्या तर एवढं पुण्य प्राप्त होतं, एवढं पुण्य मिळतं ना, त्या पुण्याचा कधीच नाश होत नाही. गोमूत्रम गोमयम दुग्धम गोधुलीम गोष्ट गोष्पदम पक्व सस्यान्वितम क्षेत्रम दृष्ट्वा पुण्यम लभे ध्रुवम. गाईचं गोमूत्र, गाईचं शेण, गाईचं दूध, गाईच्या पायाने उमटलेली खूर, गाईच्या पायाने उडालेली धूळ आणि गाईचा गोठा, हरीभरी परिपक्व अवस्थेला प्राप्त झालेली शेती, या 7 वस्तू नुसत्या डोळ्यानं जरी पाहिल्या तर त्या एवढं पुण्य पदरात आहे, त्याचा कधीच नाश होत नाही. मग गाय जर दारात असली ना तर रोज या सगळ्या वस्तू बघायला भेटतात. रोज तेवढं पुण्य आपल्या पदरात पडणार आहे. म्हणून एक का होईना गाय आपल्या दारात असली पाहिजे आणि त्या गायीचं संगोपन आपण केलं पाहिजे. अहो, आनवणी पायाने माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याने 11 वर्ष 53 दिवस त्या गायांच्या मागे हिंडे, रानो रान गायी पाठी. त्या गायांची सेवा केली सज्जन हो. आज त्या गायीकडे थोडं माफी मागून बोलतो, शेतकरी वर्गांचं दुर्लक्ष झालंय. म्हणून त्या गायी सरेआम कत्तलखान्याकडे जात आहेत. गाय दारात असले ना सज्जन हो, लक्षात घ्या, गाय दारात जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला देव नाही, देवाचा बाप सुद्धा गरीब करू शकत नाही. ज्या दिवशी तुमच्या दारातली गाय, म्हणून लक्षात ठेवा, घर में आई दूध में हो साई और गोठे में हो गाई, तब देखना उसकी कमाई. दारात गाय असली पाहिजे सज्जन हो. पण आता दारातली गाय कत्तलखान्याच्या दिशेला चालली आहे. आज खेड्या गावात तरी थोड्या बहुत प्रमाणामध्ये महाराज महेंद्र महाराज गायी बघायला मिळतात, पण शहरामध्ये तर रस्त्यावर सोडलेले आहेत मोकार. एकदा गुरुजींना विद्यार्थी विचारतात, गुरुजी गांव और शहर में क्या फर्क है, गांव और शहर में क्या फर्क है. तो गुरुजी जवाब देते हैं, गुरुजी कहते हैं, बच्चों सुनो, अरे बच्चों, जिस गलियों में कुत्ते आवारा घूमते हैं, जिस गलियों में कुत्ते आवारा घूमते हैं और गायें पाली जाती है उसे गांव कहते हैं, और जिस गलियों में गायें आवारा फिरती है और कुत्ते पाले जाते हैं उसे शहर कहते हैं. आज ही शहराची अवस्था आहे सज्जन हो. गायाला मोकार सोडून दिल्या गेलेलं आहे. शहरामध्ये कुत्र्यासाठी 15 लाखाची गाडी, स्वतंत्र कमरा कुत्र्यासाठी आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.